जे करून देणार आहे. दोन्हीचे लेखक आहेत अनिल यशवंत जोशी. हे व्यवसायाने MD पॅथॉलॉजिस्ट आहेत, डॉक्टर आहेत. BJ मेडिकल कॉलेजला 1984 पासून ते फॉरेन्सिक सायन्समध्ये लेक्चरर होते. तिथंच पोस्टमॉर्टम डिपार्टमेंट हँडल केलं आणि नंतर त्यांना अधिव्याख्याता सिनियर लेक्चरर म्हणून मिळाल्यानंतर ते पंढरपूरला आले. 25 वर्ष त्यांनी चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब केला आणि आता ते रिटायर झालेत आणि त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. ॲक्च्युली हे पुस्तक जे आहे अपार्थिव हे 2000 सालीच पब्लिश झालं होतं. अतिशय ख्यातनाम अभिनेते मोहन आगाशे हे त्या पंढरपूरच्या द कवठेकर प्रशालेमध्ये आले होते आणि सांगितलं होतं की मी तुझ्या प्रकाशनाला येईन प्रोव्हायडेड तुझं हस्तलिखित मला पहिल्यांदा पाठव, मी वाचेन, पटलं तरच येईन नाहीतर नाही. पण योगायोगाने ते आले. हा प्रसंग त्यांनी सांगितला. तर मी प्रकाशनाच्या वेळचे 2 प्रसंगही सांगणार आहे. पण तत्पूर्वी अपार्थिव या लेखाबद्दल पुस्तकाबद्दल सांगतो आहे. याचं म्हणजे पुस्तकाचं नाव अपार्थिव का दिलं, पार्थिव का नाही दिलं. पार्थिव म्हणजे फक्त मृतदेह. कधी कधी आपण चुकीची संज्ञा वापरतो की पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले गेले, तर ते चुकीचं आहे. परंतु त्यांनी ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे कारण तो पार्थिव जरी असला तरी तो पार्थिव नाही आहे, म्हणून अपोजिट टू दॅट. असं की एखादी डेड बॉडी आपल्याला काय सांगत असते हे कळण्याची भाषा आपल्याला अवगत पाहिजे, त्यालाच पोस्टमॉर्टम म्हटलं जातं. मग त्यांनी थोडाफार इतिहास वगैरे दिलेला आहे. मी सुरुवात करतो आहे. या प्रकाशनाच्या वेळेला मी गेलो होतो त्यावेळेला त्या 3 जण होते. दत्तप्रसन्न दाभोळकर आणि तुमच्या फील्डमधले मेडिकल फील्डमधले शिरीष प्रयाग माहिती असेलच, आणि हे स्वतः आणि भानू काळे या त्यांच्या सह्या गप्पा वगैरे मारून बरेच काही झालं सांगतो आहे. सुरुवातीला त्यांनी निर्वाण षटकम मनोबुद्ध अहंकार चित्तानिनाहम नचक्षोत्रजीवे नचग्रहण नेते चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, त्यांनी निर्वाण षटकम मी विचारले की हे तुम्ही का लिहिलं, तर ते म्हटले अरे मी त्या डेड बॉडीला मी हात लावून काय करणार आहे. आज काय लिव्हर बघेन, ऑटोप्सी बघेन, हार्ट बघेन, बाकीचं बघेन, पण खरं त्यातला सचेतन देह आत्मा जो आहे तो निघूनच गेलेला आहे. म्हणून निर्वाण षटकम म्हणजे सगळ्यामध्ये आत्मा आहे. म्हणून शंकराचार्यांचं त्यांनी निर्वाण षटकम हे त्यांनी पूर्ण लिहिलं आहे. खूप चांगलं आहे. म्हणजे मी कोण आहे तर शुद्ध चैतन्य आहे, शिवोहम शिवोहम. आणि एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याचं इंग्रजी ट्रान्सलेशन आपले परवा एक 2-4 महिन्यापूर्वी शंतनू अभ्यंकरांनी त्यांनी ट्रान्सलेशन केलं होतं. आय एम इन ब्रॅकेट मोर्टल रिमेन्स या नावाने प्रसिद्ध केलं, पण दुर्दैवाने ते आज आपल्या थायात नाहीत. वाईट वाटतं. खूपच छान ग्रस्त होते. त्यांच्या हस्ते माझ्या मिसेसला बक्षीसही मिळालं होतं. कुठलं नाही पूर्ण झालं हे ट्रान्सलेशन केलेलं पूर्ण आहे पुस्तक. हो आहे. हां वाईचे अगदी छान. तर त्यांचा याच्याशी संबंध कसा आला तर 1984ला MBBSची ते परीक्षा पास झाले आणि नंतर पॅथॉलॉजी शरीर विकृतीशास्त्र याच्यासाठी त्यांनी तिथे ॲडमिशन घेतली. परंतु अडचण अशी आली होती की तिथं फक्त एकच जागा होती आणि ती एक जागा होती फक्त PG स्टुडंट, पदव्युत्तर विद्यार्थी, आणि नाव अगदी दिलं होतं फॉरेन्सिक मेडिसन, रेसिडेन्स पॅथॉलॉजिस्ट ब्रॅकेटमध्ये फॉरेन्सिक मेडिसन या पदासाठी ही जागा आहे. आणि अडचण अशी होती की सर्वांनी त्या बाबतीत, कारण त्यांना हा विषय नवीन होता, सर्वांनी त्या बाबतीत निगेटिव्हच दिले की यासाठी डेड हाऊसमध्ये शवविच्छेदनाचे काम करावे लागते, कोर्टात सारखे साक्षीला जावे लागते, अशी एकंदरीत नकारात्मक माहिती सर्व लोकांनी दिली. पण यांनी का ॲक्सेप्ट केलं तर राहण्याची सोय होती आहे ना, म्हणून यांनी ॲक्सेप्ट केले वगैरे. आणि फॉरेन्सिक मेडिसिनला यांनी ॲडमिशन घेतली आणि तेव्हापासून यांचा चालू झाला वगैरे प्रवास. आणि तिथं म्हणजे थोडंसं इम्पॉर्टंट मी आहे तेवढंच स्किप केलेलं आहे. त्यांना लक्ष्मीकांत काशीनाथ बडे हे अतिशय त्यातले तज्ज्ञ होते फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये, भारतामध्ये त्यांचं नाव होतं. ते त्यांना लेक्चरर म्हणून लाभले आणि त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. एकटेच होते. इंटरव्ह्यू घेतला आणि सांगितलं उद्यापासून तू जॉईन हो. आणि त्यांची अपॉइंटमेंट फॉरेन्सिक सायन्सला झाली, पोस्टमॉर्टम डिपार्टमेंटला. म्हणजे त्याच्यात त्यांनी नाव दिलेलं आहे पहिली फॉरेन्सिकची रात्रपाळी. 17 तास 12 ते 1 अशी 17 तास, दुसरी नंतर पुढची 17 तास अशी असायची. मग त्या दोघांनी येऊन तिथली ती नॉर्मलाइज वगैरे केली. तर पोस्टमॉर्टम किंवा शवविच्छेदनासाठी ऑटोप्सी हा पर्यायी शब्द वापरला जाता, पण त्याला तो ग्रीक आहे ॲटोप्सिया, याच्यावरून ऑटोप्शीर असा शब्द हा ऑटोप्सी आणलेला आहे. तर पहिलं नोंदणीकृत ऑटोप्सी जी झाली ती ख्रिस्तपूर्व 44 साली झाली. आता त्याची मी थोडंसं वाचून दाखवतो आहे.
ॲस्टिचेयसनी जुलियस सीझरच्या शवाचे परीक्षण केले. सीझरवर अनेक लोकांनी एकत्रित धारदार शस्त्रांचा वापर करीत हल्ला केला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे आपल्याला माहीत आहे. कुणाला माहीत पण नसेल की जुलियस सीझरला भोसकून मारण्यात आलं होतं बॉडीगार्डनीच. त्याच्या शरीरावर एकंदरीत 23 भोसकल्याच्या खुणा होत्या. यातील कोणती जखम सीझरसाठी प्राणघातक ठरली ते ठरवण्यासाठी हे मर्यादित शवविच्छेदन पार्शियल ऑटोप्सी केले गेले. त्यावेळी सीझरच्या शरीरावरील बाह्य जखमांची दिशा व खोली यांचा मुख्यत्वे अभ्यास केला गेला. एक घाव महाधमनीचा छेद घेणारा होता व त्यामुळे आत्यंतिक रक्तस्राव होऊन सीझर मरण पावला असा या शवविच्छेदनाचा निष्कर्ष होता. म्हणजे पहिला रिपोर्ट जुलियस सीझरचाच होता. नंतर एक चायनीज माणसाने पुस्तक लिहिलं. माहिती पुस्तकाचं नाव होतं द वॉशिंग अवे ऑफ रॉंग्स. बरीच हिस्ट्री दिलेली आहे. त्यातली एक इंटरेस्टिंग आहे. इसवी सन 1533मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चने, सय्यामी जुळे आपण पाहिलेले आहेत वगैरे, बघितले पण आहेत. इसवी सन 1533मध्ये कॅथॉलिक चर्चने एका धडाद्वारे एकमेकाशी जोडल्या गेलेल्या जुळ्यांचे कंजॉइंड ट्विन्स शवविच्छेदन करण्याची आज्ञा दिली, धर्माज्ञा दिली. कारण त्यावेळेला चर्चचं वर्चस्व होतं. आणि हेतू काय होता? या शरीरात एक आत्मा आहे का 2 आत्मे आहेत हे शोधणे या शवविच्छेदनाचा हेतू होता. अंतिम निष्कर्ष काय निघाला माहीत नाही. आणखीन सगळ्यात इंटरेस्टिंग आपण हे म्हणतोय मेल्डेचा नियम की अगदी वडिलांसारखा दिसतो, आईसारखा दिसतो. हे हेरिडिटी जी आहे ती ही हेरिडिटी नेपोलियन बोनापार्टलासुद्धा माहिती होती. त्याचं वाचन खूप होतं. म्हणून त्यांनी त्याचं शवविच्छेदन करण्यासाठी त्यांनी लिहिलं. एक मनोरंजक गोष्ट पाहूया. इसवी सन 1821 साली सम्राट नेपोलियन बोनापार्टने आपल्या निधनानंतर आपले शवविच्छेदन केले जावे अशी इच्छा व्यक्त केली. लिसन केअरफुली. ही इच्छा नोंदवताना त्याने जे लिहिले होते ते असे: माझ्या मृत्यूनंतर तपशीलवार सर्व विच्छेदन करून त्यात आढळलेली निरीक्षणे माझ्या मुलाला कळवली जावीत, कारण माझ्या वडिलांचा त्यांच्या मृत्यूसमयी जो त्रास होत होता तसाच मलाही होतो आहे. नेपोलियनला शास्त्रीय दृष्टिकोन होता. काही आजार अनुवंशिक असतात याची त्याला कल्पना होती. त्याच्या निधनानंतर त्याचे शवविच्छेदन केले गेले. त्याला जठराचा कर्करोग होता. हा कर्करोग अनुवंशिक असू शकतो हे त्याच्या मुलाला कळविण्यात आले, परंतु शेवटी नेहमीप्रमाणे त्याच्या मुलाचा मृत्यू कशाने झाला कळलं नाही. आता पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह शवागाराकडे पाठवणारा त्यावर कागदाची ओळखपट्टी लावली जाते. मोस्ट ऑफ म्हणजे मेडिकल फील्डमधलेच बरेच आहेत, त्यामुळे तरी थोडंफार मी बोलेन. परंतु ओळख पटवण्यासाठी काय करावं लागेल तर त्याला एक ओळखपट्टी लावली जाते. परंतु न ओळखपट्टी लावल्यामुळं मृतदेह अदलाबदली होतात आणि डॉक्टरांना विनाकारण संशयाच्या म्हणजे पिंजऱ्यात उभं केलं जातं. परंतु हे सगळं करणारे डॉक्टर फक्त परीक्षण करतात. ॲक्च्युली जी चिरफाड आहे म्हणजे सुप्राफॅरेंजियल गँग्लियॉनपासून कट डाऊन आणि हनवटीपासून पुढं कट डाऊन हे सगळं चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा 500 ml अल्कोहोलच काम करत असतं. कारण त्यात त्यांनी क्लिअरली लिहिलं आहे या व्यवहारच मृतदेहांची अवयांची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महानगरपालिकेची गाडी व कर्मचारी येते. यांना या घाण व अप्रिय कामाबद्दल बक्षिसी म्हणून अनधिकृतपणे सुमारे 500 मिली ॲब्सोल्यूट अल्कोहोल मद्यार्क द्यायला लागायचा. नाही झालं मनपाची गाडी उशीर व्हायचा. हे न्यायवैद्यकीय शास्त्रात कुठेही बसणेही मुश्किल व्हायचं असलं तरी आम्हाला हे करावं लागायचं. त्यांनी बरेच खूप अनुभव दिलेले आहेत, पण जे योग्य आहेत ते सांगतो मी थोडं. आणि शवविच्छेदन पोस्टमॉर्टम झाल्यानंतर निलगिरी कापड वगैरे त्याची अव्वाच्या सेवा बाहेरचे लोक लुटतात. त्याच्याबद्दल यांचं जोशींचं ओपिनियन आहे की सरकारतर्फे जर अगदी कमी खर्चात दर दिलं तर एक मानवतेच्या दृष्टीने उपाय त्यांचे मतं दिलेली आहेत. आता आपण शवागारात शिरण्यापूर्वी असं त्यांनी दिलेलं आहे: मृतात्म्याचे गूढ येथे उलगडले जाते अशी ग्वाही देणारे हेच ते ससून शवागाराचे प्रवेशद्वार म्हणजे एंट्रीज त्यांनी दिलेलं आहे. आणि तिथं क्लिअरली एक लिहिलेलं आहे: लँग्वेज ऑफ द डेड इज डिसिफर्ड हिअर. मृतात्म्याची भाषा इथे ओळखली जाते, डिसिफर केली जाते वगैरे. त्यावेळेला यांची मानसिकता कशी होते, काय होते वगैरे. आणि सगळ्यात यांचा पहिला
पोस्टमॉर्टम केलं ते एका डॉक्टरचंच केलं. त्यामुळे त्यांना खूप जवळजवळ एक आठवडाभर ते अस्वस्थ होते की मी स्वतः डॉक्टर झालो आहे आणि माझं पोस्टिंग इथं झालं आहे आणि मी पहिलं जे पोस्टमॉर्टम करतो आहे ते एका डॉक्टरचंच. रात्री 12:30-1ला अतिशय व्यवस्थित निघणारा डॉक्टर एका मालगाडीच्या मालवाहतुकीच्या ट्रकखाली आला आणि ते झाल्यामुळं तो मरण पावला आणि त्याचंच बॉडी माझ्यासमोर आली होती. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूची वार्ता अनेक जण सहन करू शकत नाहीत आणि ते स्वाभाविक आहे. असेच एक 30-35 वर्षाच्या प्रेत शवविच्छेदनासाठी आले, तेच हे डॉक्टर वगैरे. आणि त्यातले काही अनुभव त्यांनी दिलेले आहेत. अशाच एका सायंकाळी आम्ही काहीजण शवागाराजवळ स्टाफ रूममध्ये गप्पा मारत बसलो होतो. आता शवागारातसुद्धा त्यांना आता सवय झालेली होती की शेजारी ते डबा खायचे, तिकडं एखादं डेड बॉडी असायची, म्हणजे जखमी असायचं, नॅचरल डेथ असायची, लहान मुलाची, मुलीची, सगळ्या ऑल टाईप्स वगैरे. आणि त्यांचा सेक्शन होता जवळजवळ लोणी काळभोर ते लोणावळा एवढ्या, म्हणजे साधारण ते ऑन ॲन ॲव्हरेज रोज 20 ते 25 करायचे. आणि त्यांना तो त्रास व्हायचा म्हणून ते लक्ष्मीकांत काशीनाथ बडे त्यांचे जे सिनियर होते त्यांनी युनिव्हर्सिटी, महानगरपालिका आणि ICA, IMAनं पत्र लिहिली की ज्यावेळेला एखाद्या खेड्यामध्ये डेड बॉडी आढळते त्यावेळेला तिथले ऑन ड्युटी जे डॉक्टर असतात ते लगेच रजेवर जाते. त्यामुळे सगळा लोड जो व्हायचा तो ससूनवर व्हायचा. त्यामुळे हे वैतागून गेले होते. अक्षरशः दुसऱ्या दिवशी त्यांना स्वतःचा अभ्यास किंवा कॉलेजला अटेंड करतानासुद्धा ते पेंगत जायचे आणि खूपच वाईट परिस्थिती होती. मग शेवटी त्यांची रात्रपाळी दिवसपाळी अगदी रेग्युलर केली गेली हे झालं. आणि त्यांच्यावरसुद्धा ॲक्शन घेतली जाईल. IMAतर्फे त्यांना लेटर दिलं गेलं की तुम्ही जर असं डॉक्टर असून डॉक्टरकीची कर्तव्य पार पाडत नसाल तर तुमच्यावर लीगल ॲक्शन का घेतलं नाही. मग तेव्हापासून हे नॉर्मल झालं. लोणी काळभोर ते लोणावळापर्यंत हा ससूनच्या ज्युरिडिक्शन आहे. एक दुसरा प्रसंग दिलेला आहे आता, म्हणजे अडचण कशी येते. पदव्युत्तर शिक्षण घेणारा एक विद्यार्थी असाच एकदा अतिउत्साहामुळे अडचणीत आला होता. एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका 5 वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ससून शवागारात आले. रुग्णालयात दाखल केल्यापासून 12 तासांच्या आत बालक दगावले होते. त्याचे निश्चित रोगनिदान काही झालेले नव्हते. त्यामुळे वरील बालकाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय संबंधित डॉक्टरांना घ्यावा लागला होता. म्हणजे आता केस पेपर आणि FIR याच्यामध्ये काय तफावत होती, त्यामुळे कसा प्रॉब्लेम झाला. शवविच्छेदनापूर्वी त्याच्या उपचाराच्या नोंदीचे सर्व कागद व तपासणी अहवाल वाचले. त्या मुलाला लिव्हरचा विकार असल्याची शंका डॉक्टरांना होती. लिव्हर बायोप्सी म्हणजे लिव्हरचा अतिशय लहान तुकडा तपासणी करता काढण्याबाबत केस पेपरवर नोंद होती, परंतु ती तपासणी करायच्या आतच पेशंट दगावला होता. शवविच्छेदनाच्या रीतीनुसार या मुलाच्या मृतदेहावर छेद घेण्यात आला आणि पोटाची पोकळी उघडता सर्वत्र रक्त असल्याचे आढळून आले. लिव्हरवरती एक छेद असल्याचे आढळले. केस पेपरच्या नोंदी व वस्तुस्थिती यांच्यात तफावत असल्याने मी गोंधळून गेलो. लेखक. प्रथमदर्शनी मृत्यू अंतर्गत रक्तस्रावाने झाल्याचे चित्र होते. मी फोन करून त्या बालकावर उपचार करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरला बोलवले व त्याला खुलासा विचारला. त्याने बिचाऱ्याने मला सर्व स्पष्टपणे सांगितले. मोठ्या डॉक्टरांनी सांगितलेली लिव्हर बायोप्सी करायच्या आतच पेशंट दगावला. आता ते ज्येष्ठ डॉक्टर आपल्याला रागवणार या कल्पनेत तो भांबावून गेला. त्याने पेशंट दगावल्यावरही झटपट बायोप्सी केली, परंतु गडबडीत पेपरवर नोंद मात्र केली गेली नाही. हे त्याने कबूल केले. मी त्याने केलेली कृती अतिशय चुकीची असल्याचे समजावले. त्याचा परिणाम रजिस्ट्रेशन रद्द होण्यापर्यंत होऊ शकतो. हे पाहून तो शिकाऊ डॉक्टर हवालदिल होऊन रडू लागला. शेवटी मृत बालकाच्या पित्याला आम्ही सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्या डॉक्टरला त्याची माफी मागायला लावली. त्या भल्या माणसाने उदार केले. त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होण्यापासून वाचलं गेलं. म्हणजे याच्यात दोष कोणाचाच नाही, पण फक्त नडली ती घाई. अच्छा, आता प्रत्येक वेळी आता भारतात आणि युरोपियन कंट्री म्हणजे भारताच्या बाहेर हे ऑटोप्सी केली जाते, परंतु आपल्या भारतातल्या पोस्टमॉर्टम ऑटोप्सी जी केली जाते त्याच्यात शेवटी मृत्यूचे कारण अतिरक्तस्राव, मेंदूत रक्तगाठी, काही म्हणजे जे काही मेडिकल लिगल टर्मिनॉलॉजीनुसार आहे ते दिलं जातं. परंतु कधीकधी निगेटिव्ह ऑटोप्सी पण असते की मेंदू म्हणजे एखादी व्यक्ती मृत झालेली आहे, कशामुळं मृत झालेली आहे याचं कारण शेवटपर्यंत कळत नाही. परंतु भारतामध्ये हा नियम नाही आहे. याला म्हणतात पाश्चात्य देशामध्ये निगेटिव्ह ऑटोप्सी
म्हणून संबोधले जाते. निगेटिव्ह ऑटोप्सीची संकल्पना तेथे स्वीकारली जाते, परंतु भारतात या कल्पनेचा स्वीकार अजून कायद्याने केलेला नाही. मृत्यूचं कारण द्यावंच लागतं, अननोन असं देऊ शकत नाही. सुरुवातीच्या काळात अशा प्रकारे निगेटिव्ह ऑटोप्सी आली की आम्ही हडबडून जायचं व मदतीसाठी डॉक्टर बडे यांना हाक मारायचे. बडे मग येऊन सॉल्व करायचे. ह्याच्यात आणखीन एक टिपिकल ऑटोप्सी म्हणजे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट. एके दिवशी सकाळी 8-10 वर्षाच्या छोट्या मुलीचे प्रेत शवविच्छेदनासाठी पोलिसांमार्फत आणण्यात आले. आमच्याकडील राम साठे आणि विनायक कुलकर्णी त्यावेळेला ड्युटीवर होते. सदरचे प्रेत एका पाण्याच्या डबक्याजवळ सापडले. त्या मुलीच्या अंगावर असंख्य काळे निळे वण होते. शवविच्छेदन करताना मृत शरीरामध्ये बुडून मरण पावल्याच्या कसल्याही खाणाखुणा किंवा लक्षणे दिसत नाहीत. तसेच शरीरांतर्गत अवयवांनाही कसल्याही प्रकारची इजा नव्हती. अर्थातच मृत्यू मारहाणीने झाला हे म्हणावे की नाही याबद्दल शंका येऊ लागली. डॉक्टर साठे, कुलकर्णी, डॉक्टर बडे यांचा सल्ला घेतला. डॉक्टर बडे यांनी शरीरावरील सर्व काळे निळे वण प्रत्यक्ष टेपनी मोजायला लावले. या माराच्या क्षेत्रफळाची बेरीज करून एका 10 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळासाठी 40 cc रक्तस्राव, हे कॉमन सेन्स किती महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे, या प्रमाणात मोजमाप करून मरणाचे कारण रक्तस्रावामुळे मृत्यू देण्यात आले. पोलिसांना हे कारण मान्य होत नव्हते, कारण त्यामुळे त्यांचा खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करावा लागणार होता. शिवाय मृतदेह पाण्याच्या डबक्याजवळ सापडल्याने मृत्यू बुडून झाला असावा अशीही शंका येण्यास वाव होता. परंतु आम्ही रक्तस्रावाने मृत्यू हेच कारण दिल्याने अखेर त्यांचा नाईलाज झाला. 2-3 दिवसात या केसचा तपासी अंमलदार डॉक्टर साठे आणि कुलकर्णी यांना भेटायला आला आणि या गुन्ह्याची उकल झाली असे सांगू लागला. आणि ती जी गुन्ह्याची उकल कशी झाली सांगितलेली इंटरेस्टिंग आहे. पुण्याच्या कॅन्टोन्मेंटमध्ये राहणारा एक लष्करातील जवान पत्नीच्या अकाली मृत्यूने व्यसनाधीन झाला होता. त्या दिवशी त्याने खूप मद्यप्राशन केले व घरी आला व घरी आल्यावर त्याने या छोट्या मुलीला कदमताल करायला सांगितला. ती मुलगी लहान असल्याने स्वाभाविकपणे काही वेळाने दमली व थांबली. या सैनिक महाशयांना ते सहन झाले नाही. त्यांनी घरातल्या इलेक्ट्रिक वायरचे वेटोळे घेऊन त्या मुलीला मारण्यास सुरुवात केली. रात्रभर प्रकार झाला, त्यामुळे ती मुलगी बळी पडली. सकाळी नशा उतरल्यानंतर मुलगी मेल्याचे या नराधामाच्या लक्षात आले आणि मग घाबरून त्याने मुलीचे प्रेत त्या डबक्यापाशी टाकून दिले. पुढे ही केस कोर्टात चालली. घटना पाहणारा कुणीही साक्षीदार नव्हता. डॉक्टर साठे आणि कुलकर्णी यांनी दिलेली साक्ष व पोलीस तपास ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा केली आणि न्यायालयामध्ये खास शवविच्छेदनाचा खास स्तुतीपर उल्लेख निकालपत्रात केले. आणखीन एक दुसरे आहे. एका हॉटेलजवळून एक M80 घेऊन एक गृहस्थ निघाले होते आणि रस्त्यात पडले. रात्रीच्या वेळी रक्ताची उलटी झाली होती वगैरे, डोक्याला मार लागला आणि कुठंही शरीरावर एकही जखम नाही, पण डोक्यापाशी रक्ताचं थारोळं. त्यांना वाटलं मेंदूला जबरदस्त मार लागलेला आहे म्हणून रक्ताचं थारोळं साठलं आहे, पण रक्ताचं थारोळं साठले तर जखमवर दिसत नव्हती. मग हा काय प्रकार आहे? मग त्यावेळेला हे सगळे बडे, हे जोशी, कुलकर्णी, साठे आणि एक येवला म्हणून एक डॉक्टर होते, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहिलं तर M80 ही त्याची गाडी होती. M80 ही गाडी होती. त्याने त्या M80ला जर ज्यांनी पाहिली असेल तर गिअर बदलताना तो क्लच घेऊन खाली करावा लागतो. तर त्याचा जो गट्टू होता तो तुटला होता आणि तो तुटलेला गट्टू त्याच्या मानेच्या कॅरोटिड नावाच्या एका महत्त्वाच्या रक्तवाहिनीच्या वर छोटेसेच परंतु खोलवर छिद्र आढळले, त्याला टोचला होता. आणि तिथून मान वाकल्यानंतर, म्हणजे आता मेडिकल माहिती आहे, सुप्राफॅरेंजियल गँग्लियन म्हणजे मेंदूंचा जो पुंजका असतो त्याच्या बाजूला असते. म्हणजे मी हे वाचताना सगळं ॲनाटॉमी बघितली आणि मगच बोलतो. शवविच्छेदनाच्या वेळी हे छिद्र कॅरोटिडपर्यंत जाऊन त्यालाही भोग पडल्याचे सापडले. तसेच मैताने मद्यप्राशन केल्याचे आढळले. त्यामुळे मरणाचे कारण त्या बारीकशा छिद्रातून झालेला प्रचंड रक्तस्राव होते. म्हणजे कुठून कुठं काय लिंक लागते हे होतं. आता प्रश्न राहिला, ही जखम त्या माणसाला बरोबर मानेवर झाली कशी? कुणी जाणीवबुजून त्याला मारले, काही इतर कारणांनी जखम झाली? मग क्लच बदलण्यासाठी डाव्या हाताला बिडाची एक लिव्हर असते, ती दाबून गिअर टाकावा लागतो. त्याच्या टोकाचा एक गोल गट्टू कंपनीनेच बसला असतो. तो गट्टू तुटून ते टोक अणुकुचीदार बनले होते व त्यावर रक्ताचे डाग होते, त्याहून कळालं. आणखीन एक अतिशय दुःखद प्रसंग म्हणजे जनरल अरुण वैद्य, त्यांचा शीख अतिरेक्यांनी खून केला. पिस्तुलांनी गोळ्या मारल्या आणि मग शेवटी तो डेड बॉडी आल्यानंतर मिलिटरीचे डॉक्टर म्हणू लागले की तुम्ही आमच्या AFMCमध्ये करा, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये करा.
परंतु मग सिनियर होते लक्ष्मीकांत बडे, त्यांना फोन आला की तुम्ही तिथे येऊन बडे म्हटले मिलिटरी असू दे कुणी असू दे, मी ससूनमध्येच पोस्टमॉर्टम करणार. मग त्यांच्यावर प्रेशर आलं, पॉलिटिकल प्रेशर आलं, मिलिटरीचं प्रेशर आलं, तुम्हाला काही कळतं आहे का नाही. ते म्हटले शेवटपर्यंत हे ठाम राहिले. मग शेवटी दिल्लीला त्यांनी फोन केला त्या मिलिटरीच्या लोकांनी आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ससूनमध्येच AS वैद्य, अरुण शंकर वैद्य, मेजर जनरल अरुण वैद्य, त्यांचं पोस्टमॉर्टम तिथं गेलं. मग त्यांना नंतर जोशींनी विचारले की तुम्ही हे एवढा स्ट्रॉंग का घेतलात. अरे म्हटले, एक ती व्यक्ती मोठी, म्हणजे कॉमन सेन्स किती महत्त्वाचं आहे ते प्रत्येक लेक्चरच्या वेळेला म्हणायचे की तुम्ही केसापासून पायाच्या नखापर्यंत ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. तर याच्यात जर सपोज या अरुण शंकर वैद्यांचा मृतदेहाचे पोस्टमॉर्टम त्यांच्या लष्करी देहात केलं तर कोर्टामध्ये हा मुद्दा रेज होऊ शकतो की नेहमीच्या ठिकाणी न करता लष्करात का केलं गेलं आणि आपली बाजू, मेडिकलची बाजू वीक होईल. म्हणून जिथं पोस्टमॉर्टम करायला पाहिजे तिथंच करायला पाहिजे. आणि शेवटी हा मुद्दा मिलिटरीने ग्राह्य धरला आणि मग त्याच्या पुढच्या त्या मेडिको लिगल ज्या काही कॉम्प्लेक्सिटीज होणार त्या रिमूव्ह झाल्या. कारण जनरल वैद्य यांची हत्या हा कायद्याच्या भाषेत खुनाचाच गुन्हा होता. खुनी सापडल्यावर त्याच्यावर भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल होऊन खटला चालणार हे उघड होतं. अशावेळी जिथे नेहमी शवविच्छेदन होत नाही तिथे शवविच्छेदन केले गेले तर बचाव पक्षाचे वकील या गोष्टीचा फायदा घेऊन अडचण निर्माण करतील असे बडे यांचे मत होते. शेवटी ते योग्यही ठरले आणि योग्यही होते. शेवटी ससूनमध्ये त्यांचं पोस्टमॉर्टम केलं गेलं. त्यावेळेला त्यांना एक वाक्य सुचलं, डेथ इज ए ग्रेटर लेवलर. कारण तो समोरच्या चौकोनावर त्यांचा ध्येय ठेवलेला होता आणि एक इतका मोठा मनुष्यचं मी पोस्टमॉर्टम करतो आहे. त्यावेळेला हे त्यांना वाक्य सुचलं. या उक्तीचा मूर्तिमंत प्रत्यय आम्हाला आला. जनरल वैद्य उंचीपुरे गोरे होते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपली फिटनेस टिकवला होता. ज्या माणसाने देशासाठी आपले प्राण पणाला लावले याचे फार वाईट होते. शवविच्छेदन संपून मृतदेह पुन्हा लष्करी अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यायला आम्हाला जवळपास रात्रीचे 11 वाजले. शेवटी वडापाव खाऊन आम्ही घरी गेलो, कारण रात्रीचे सगळे हॉटेल बंद होते. असेच त्यांचे प्रसंग दिलेत, काही महत्त्वाचे मी घेतलेले. एक अतिशय चांगला प्रसंग आहे. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, सगळे मिलिटरीचे लोक असतात तिथं वगैरे. तिथं काही लोक गांजा म्हणजे तिथले जे ट्रेनी सोल्जर्स होते, जे ट्रेनी ऑफिसर होते, त्यांना काही गांजाच्या सवयी लागल्या होत्या. मग ते काही जर आमच्या पुण्याजवळ खडकवासला येथे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित अशी समजली जाणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था आहे. आपल्या कडक शिस्तीसाठी त्यांचं वर्णन वगैरे केलेलं आहे. अत्यंत शिस्तीच्या वातावरणात वेळेच्या बंधनात त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होते. या वसतिगृहात राहणाऱ्या काही प्रशिक्षणार्थींच्या जवळ काही अंमली पदार्थ आढळले. तो गांजा असावा असे अनुमान निघाले. परंतु प्रबोधिनीच्या नियमानुसार एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यामार्फत हे सर्व प्रकारची रितसर चौकशी सुरू झाली आणि संस्थेचा एक कनिष्ठ पत्र घेऊन आमच्या खात्यात आला. सोबत त्याने सीलबंद पुडीत त्या प्रशिक्षणार्थीकडून जप्त केलेला ऐवज आणला होता. तो काय आहे हे आम्हाला लिखित मिळावा. आता हे तर पॉसिबलच नव्हतं, कारण हे बघितलं सांगितलं हा गांजा आहे. परंतु जेव्हापर्यंत तुम्ही त्याचं केमिकल ॲनालिसिस करत नाही तो पण ऑन पेपर येत नाही. पण आता याला प्रूफ काय, तर तिथं एक दत्तू नावाचा मनुष्य होता. तो कायम ह्याच्यात असायचा, तो सगळे अशी कामं करायचा. त्याला तो दाखवला वास घेतला. तो म्हटला मला थोडासा खाल्ल्यानंतरच कळेल. तो म्हटलं आता या एवढंच सॅम्पल म्हणजे पुडीभर सॅम्पल आले, तेच जर सॅम्पल दत्तूनी खाल्लं तर काय करता येईल. म्हणून दुसरीकडचा एक गांजा आणला, त्याच्या दोघांचे चेक केले गेले आणि त्याला दत्तूला ती दुसरी पुडी दिली आणि त्यांनी सांगितलं गांजा आहे. मग तिथले चीफ ऑफ द आर्मी स्टाफ वगैरे जो कोणी होते त्यांना सांगितलं की हा गांजाच आहे, अंमली आहे, हे तुम्ही पेपरवर द्याल का. आता ॲनालिसिस केलेलं नव्हतं. एक मार्ग आहे, तो तुम्हाला चालणार आहे का बघा. आमच्या दत्तूला हा पदार्थ ओढाला दिला तर तो खात्रीने गांजा आहे की नाही सांगेल. हास्याचा एकच कल्लोळ झाला. शेवटी बाह्य तपासणी करून त्यावरून हा पदार्थ गांजासारखा दिसतो असे नरो वा कुंजरावा उत्तर द्यायचे ठरले आणि या प्रकरणावर पडदा पडला आणि त्याच्याविरुद्ध ॲक्शन घेतली गेली. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट मला सांगायचं म्हणजे डॉक्टर आणि वकील यांनाही एक माझी विनंती आहे. यावरती श्रीलंकेचं आपण उदाहरण घ्यावं. श्रीलंकेचं उदाहरण का, तर मी वाचूनच दाखवतो आहे. देहदान, नेत्रदान व शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना दान या खरं तर अतिशय आवश्यक गोष्टी आहेत. या गोष्टीबाबत वेळोवेळी विस्तृतपणे लिहिले व बोललेही जाते.
भारतात एकंदरीत या गोष्टीचा फारसा स्वीकार झालेला आढळत नाही. 3-3.5 वर्षाच्या कालावधीत नेत्रदान व देहदानाच्या फक्त 2-3 घटना मला स्मरतात. याबाबत श्रीलंकेचे उदाहरण अनुकरणीय आहे. त्यामुळे मुद्दामून सांगतो, श्रीलंकेत एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर, लिसन केअरफुली, एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह राष्ट्रीय संपत्ती मानली जाते व मृतदेहाचे नेत्रपटल व इतर आवश्यक अवयव गरजू व्यक्तीसाठी वापरले जाते. त्यामुळे पटलारोपण करून ज्या लोकांचे अंधत्व दूर होऊ शकते अशा प्रकारचे अंध रुग्ण श्रीलंकेत जवळपास नाहीतच. शिवाय नेत्रपटलाची निर्यात करून श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर परकीय चलनही मिळते. आपल्याकडच्या प्रबळ धर्मविषयक अंधश्रद्धा, निरक्षरता, अज्ञान यामुळे ही गोष्ट आपल्याकडे लवकर होणे शक्य नाही. तरी देखील आपण सर्वांनी चर्चेमधून हा विषय जागा ठेवला पाहिजे. आपला नश्वर देह मरणानंतरही इतरांच्या कामी पडतो याचा अभिमान वाटावा अशी सामाजिक मानसिकता आपण तयार केली पाहिजे. या पुस्तकातून त्यांनी आवाहन केले आपल्याला. आता कोर्टाची पायरी, ज्या वेळेला हे पोस्टमॉर्टम केल्यानंतर, पोस्टमॉर्टम हा रिपोर्ट तुम्हीच केला आहे का, वकील, बचाव, न्यायमूर्ती, कोर्ट हे सगळंच येतात. कोर्टाची स्वतःची एक अशी कामाची पद्धत व गती असते. 2-3 वेळा कोर्टात जाऊन आल्याखेरीज त्याचा अंदाज येत नाही. पहिल्यांदा मी गेलो. डॉक्टर हा कोर्टामध्ये तज्ज्ञ साक्षीदार, एक्सपर्ट विटनेस म्हणून कन्सिडर केला जातो. तर त्याच्यात हे ज्या वेळेला पहिल्यांदा गेले, पुणे न्यायालयात अनेक दिग्गज वकील काम करतात. त्यांच्या बुद्धिवैभवाचे, त्यांनी चलाखपणे घेतलेल्या अनेक उलट तपासण्यांचे किस्से आजही ऐकायला मिळतात. अशा विद्वान व तल्लख वकिलांसमोर साक्ष द्यायची या कल्पनेने सुरुवातीला मनावर दडपण यायचे. परंतु आपण केलेल्या कामावरचा विश्वास, थोडीशी साक्षीची पूर्वतयारी, थोडासा हजरजबाबीपणा यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आपण हे आव्हान सहजपणे पेलू शकतो. पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट जाधवराव यांच्यापुढे माझी साक्ष झाली. ते बचाव पक्षाचे वकील होते. सरतपासणी झाल्यानंतर ते उलट तपासणीला उभे राहिले. फौजदारी खटल्यातील त्यांच्या व्यासंगाविषयी बरेच ऐकले होते. त्यामुळे मनावर नकळत थोडेसे दडपण आले होते. ते उलट तपासात उभे राहिले व म्हणाले की मी या डॉक्टरला एकच प्रश्न विचारणार आहे, म्हणजे अनिल जोशींना, डॉक्टर असूनही यांचे अक्षर व लिखाण इतके व्यवस्थित कसे? प्रश्न विचारला. कारण बऱ्याच कालावधीनंतर मला इतका परिपूर्ण, व्यवस्थित व मुख्य म्हणजे सुवाच्य शवविच्छेदन अहवाल मिळाला. या प्रश्नाला न्यायाधीशासह सर्वांनीच हसून दाद दिली. एका नवोदित डॉक्टरला प्रोत्साहन देण्याची त्यांची पद्धत आम्हाला आवडली. मला या मिळालेल्या शाबासकीचे श्रेय अर्थातच डॉक्टर बडे यांनाच दिले. मग त्यांनी त्याच्यात भारतात न्यायदानाला विलंब का होतो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट उशिरा का आला, कारण FIR व्यवस्थित केलेला नसतो. मग त्या FIR व्यवस्थित नसेल तर हे रिपोर्ट करता येत नाही, त्याशिवाय ते डेड बॉडी हातात घेत नाही, असे बरेच त्यांनी लिहिलेले आहेत. खेड्यामध्ये गटबाजी, पाटलांचा फोन येतो, लवकर करा, आटपा, निघायचं आहे, जायचं आहे, असे बरेच त्यांनी लिहिलेले आहेत. आणि रिपोर्ट म्हणजे तो पण अगदी टिपिकल रिपोर्ट असतो, थोडासा देतो आहे. पोलिसांची कागदपत्रे लिहिण्याची स्वतःची एक खास अशी पद्धत असते. तसे मृतदेहाचा पंचनामा लिहिण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. डोके अमुक दिशेला, पाय तमुक दिशेला अशी सुरुवात करून मग मृतदेहाच्या अंगावरचे कपडे, आभूषणे, जखमा इत्यादींचे वर्णन केले जाते. शेवटी मृतदेहाचे गुप्तांग शाबूत आहे या वाक्याने बहुतांशी या वर्णनाचा शेवट होतो. आता याच्यामुळे एकदा प्रॉब्लेम काय झाला होता. एका बेवारस पुरुषाचे प्रेत शवविच्छेदनासाठी पोलिसांमार्फत आणण्यात आले. प्रेताचे गुप्तांग शाबूत असल्याचा निर्वाळा पंचनाम्याद्वारे देण्यात आला होता. परंतु मरणाच्या कारणाविषयी त्या कागदपत्रातून काही मिळते का हे पाहण्यासाठी मी कागदपत्रे चाळली. मृत व्यक्तीला शिश्नाचा कर्करोग झाला होता व उपचारादरम्यान हे काढून टाकलेलं होतं. ते काहीही न बघता संबंधित पंचनामा तपासी अंमलदाराने नेहमीच्या सवयीने मृत भाग शाबूत आहे असल्याचे लिहिले. मी त्या हवालदाराला शवागारात बोलवले. त्याला प्रथम सर्व पंचनामा मोठ्याने वाचायला लावला व नंतर प्रत्यक्ष मृतदेहाची परिस्थिती दाखवली. आपण केलेली घोडचूक लक्षात आली व तो गडबडून गेला. त्यालाही आम्ही पंचनाम्यात योग्य ती दुरुस्ती करण्याची मुभा देऊन विषय संपवला.
न्यायवैद्यकशास्त्राच्या कामकाजाच्या बाबतीत ससून इस्पितळाचा महाराष्ट्रात पहिल्या 3-4 क्रमांकात समावेश व्हावा इतके आहे, परंतु प्रचंड काम आणि या विषयातील पदव्युत्तर शिक्षणाची व्यवस्था नव्हती. ही गोष्ट आम्हाला सर्वांनाच डाचायची. आम्ही सर्वांनी बडे सरांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर शिक्षण सुरू व्हावे यासाठी प्रस्ताव तयार करून पुणे विद्यापीठास आणि MCI मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांना पाठवला. मग मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे दिल्लीहून लोक येणार म्हणून त्यांची सगळं व्यवस्थितपणे सोय करण्यासाठी आम्ही ठरल्या वेळी तारखेला दिल्लीहून हे निरीक्षक आले आणि एक प्रकारचा अँटी क्लायमॅक्स झाला. कारण ते द्राक्ष संस्कृतीचे अजिबात नव्हते, तर ते होते चक्क रुद्राक्ष संस्कृती. मग त्यांना देहू, आळंदी सगळीकडे दाखवलं आणि मग व्यवस्थितपणे झाला. रिपोर्ट त्यांना दिला आणि अद्याप तिथं पोस्ट ग्रॅज्युएट MD पॅथॉलॉजी फोरेन्सिक सायन्स आणखीन झालेलं नाही का, हे आणखीन मला गुलदस्त्यात आहे. तो पण माझी ट्रान्सफर झालेली होती. आणखीन एक छान आहे, ज्यांना संगीताची आवड आहे त्यांच्याबद्दल सुद्धा हा किस्सा वेगळा आहे. एक्सटर्नल एक्झामिनर सगळीकडेच येतात, इंजिनिअरिंगला असो, मेडिकलला असो, साधा कुणीही असो. तर असेच एक एक्सटर्नल एक्झामिनर डॉक्टर फ्रँकलिन मुंबईहून आले होते आणि त्यांना मी असिस्ट करत होतो. न्यायवैद्यकशास्त्रातील एक अत्यंत अभ्यासू व निष्णात तज्ज्ञ म्हणून डॉक्टर फ्रँकलिन भारतभर ओळखले जातात. या विषयावर त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. डॉक्टर फ्रँकलिन यांच्या सरबत्तीपुढे आमचे विद्यार्थी टिकतात का नाही याची मनोमन भीती आम्हाला वाटत असे. म्हणजे येवला, विनायक कुलकर्णी, साठे आणि जोशी यांना हे वाटायचं. परीक्षेचा निकाल वाईट लागला तर तो आपला व्यक्तिगत पराभव आहे असे आम्हाला त्या काळी वाटायचे. डॉक्टर फ्रँकलिन यांच्या देखरेखीखाली परीक्षा सुरू झाली व फ्रँकलिन हे अत्यंत उदार कनवाळू असल्याचे जाणवले. त्यांना खसचे अत्तर खूप आवडायचे. अंतराचा फाया कानात घालूनच ते परीक्षेला यायचे व मंद सुवासात ते परीक्षा घ्यायचे. परीक्षा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी डॉक्टर फ्रँकलिन तोंडी परीक्षेला त्यांनी सुरुवात केली. त्यांना मदत करण्यासाठी मी त्यांच्याजवळ बसलो होतो. एक निमगोरी, ठेंगणी परंतु तरतरीत विद्यार्थिनी परीक्षेसाठी येऊन बसली. लिसन केअरफुली, छान आहे. सुरुवातीच्या काही प्रश्नांना तिने अत्यंत आत्मविश्वासाने ओघवत्या व शैलीदार इंग्रजीत समर्पक व बिनचूक उत्तरे दिली. डॉक्टर फ्रँकलिन यांनी हे पाणी काही वेगळंच आहे हे ताडले. हळूहळू त्यांचे प्रश्न अवघड बनत चालले किंवा त्यांनी ते बनवले, परंतु ती विद्यार्थिनी मुळीच डगमगली नाही. तिच्या उत्तरांनी खुश होऊन डॉक्टर फ्रँकलिन यांनी तिला काही पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विचारले जाणारे प्रश्नही विचारले. ते प्रश्नही तिने लगेच सोडवले. डॉक्टर फ्रँकलिन यांनी तिच्या उत्तरांना दिलखुशपणे दाद दिली व जवळजवळ पैकीच्या पैकी मार्क दिले. एरवी 5 मिनिटात संपणारी ही परीक्षा 40 मिनिटे चालली. डॉक्टर फ्रँकलिन यांनी नंतर त्या मुलीला तू कोणतीही पुस्तकं वाचलीस, अभ्यास कसा केलास ही सगळी माहिती विचारली. मला या विषयात पहिल्यापासूनच रस असल्याने मी याचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांनी निरुत्तर व अवाक होण्याचा हा माझा पहिला प्रसंग असून आजच्या प्रश्नोत्तरात मला काही माहिती नव्याने कळाली असं डॉक्टर फ्रँकलिन यांनी प्रांजळपणे कबूल केले. ही मुलगी म्हणजे कोण? गेस. मेरे पिया गए रंगून, सी रामचंद्र यांची मुलगी. रामचंद्र नरहर चितळकर, त्यांचे वडील स्टेशन मास्तर पुणतांब्याला होते. मी रेल्वेत असल्यामुळे आम्ही तिथं जाऊन आलो वगैरे. ही मुलगी म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील सुप्रसिद्ध संगीतकार सी रामचंद्र उर्फ अण्णासाहेब रामचंद्र नरहर चितळकर यांची कन्या रेश्मा चितळकर होय. आपल्या पाल्यासाठी गुणाची याचना करणारे संभावित पालक डॉक्टर कुठे आणि सौदामिनीसारखी स्वकर्तृत्वाने तळपणारी रेश्मा कुठे. एकाच नाण्याच्या दोन बाजू. इतक्या सुप्रसिद्ध व लोकप्रिय कलाकाराची कन्या असलेली रेश्मा अत्यंत शांत, निगर्वी व विनम्र होते. तिने MBBS नंतर पुढे काय केली याची कल्पना नाही. नंतर तिने आपला वेगळा ठसा उमटला निश्चित. 2000 साली हे पुस्तक लिहित असताना मला रेश्माविषयी फारशी माहिती नव्हती, परंतु विवाहानंतर ती आता अमेरिकेत वास्तव्याला आहे. लग्नानंतर तिचे नाव रेश्मा मनोज बिनीवाले. ती एका नामांकित पॅडियाट्रिक हार्ट सर्जन असल्याचे समजले. म्हणजे कुठं संगीत आणि कुठं हे. आता दुसरा मुद्दा डॉक्टरांना आलेला आर्थिक प्रलोभनाचा. आरोपीला शिक्षा होण्यासाठी मृत व्यक्तीच्या शरीरावर जखमा या आरोपीच्या हातात असलेल्या हत्यारानेच व त्यापुढे जाऊन त्या आरोपीनेच केलेले आहेत असे निर्विवादपणे सिद्ध व्हावे लागते. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, वेगवेगळ्या पंचनाम्याचे पंच असे अनेक कच्चे व सहज फोडता येतील असे दुवे या साखळीमध्ये असतात. हल्ला झालेल्या व्यक्तीच्या मरणाची घटना, त्याच्या अंगावरील जखमा या दोन्ही गोष्टी जागता येत नाहीत. दुसरा मुद्दा आर्थिक प्रलोभन. डॉक्टरांना लाच देऊन शवविच्छेदन अहवाल बदलण्याचे प्रयत्न होतात ही वस्तुस्थिती आहे, परंतु याचे प्रमाण अत्यल्प आहे. ससूनजवळ मालधक्का आहे, त्याच्या आसपास मोठी झोपडपट्टी आहे.
तेथे हातभट्टी हा सर्वच महानगरात असलेला अलिखित नियम आहे. एके दिवशी त्या झोपडपट्टीत गुत्त्यावर दारू प्यायलेल्या 3 व्यक्ती मरण पावल्या. एकाच वेळी 3 व्यक्ती मरण पावल्या. प्रथमदर्शनी दारूमधून झालेल्या विषबाधेचाच हा प्रकार वाटत होता. पोलीस तपासाची सूत्रे शक्यतेनुसार हलू लागली. पोलिसांनी गुत्ता चालकाला पकडले, उरलेला माल जप्त केला. संशयित विषबाधेचा प्रकार असल्याने मृत व्यक्तीच्या शरीरातील अंतर्गत अवयवांचे रासायनिक पृथक करून मरणास कारणीभूत झालेले विष कोणते याचा निर्णय रिपोर्ट दिला गेला. हे रासायनिक पृथक्करण पुण्यातच असलेल्या शाळेत झाले. एक दिवस मी शवविच्छेदनासाठी जाण्याच्या तयारीत असताना आमचा चहावाला घाबरत मला भेटायला आला आणि म्हणाला, साहेब, या 3 व्यक्तींचे रासायनिक पृथक्करण करू नका, त्यासाठी मागेल ती किंमत मिळेल व ती 10 मिनिटाच्या आत, असा त्याने निरोप आणला. त्या चहावाल्याचा मला प्रथम राग आला. त्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात द्यावे अशी इच्छा झाली. त्याने माझे पाय धरले व म्हणाला, साहेब, मला माफ करा, पण माझा चहाचा गाडा ससून बाहेर चालतो. मी यांचे ऐकले नाही तर मला उपाशी मरायची वेळ येईल, म्हणून मी नाईलाजाने हा निरोप तुम्हाला दिलेला आहे. नंतर मी तपासी अंमलदाराला बोलावून सर्व प्रकारची कल्पना दिली. चहावाल्याची अगतिकता लक्षात घेऊन चौकशी केली. 15 दिवस माझ्याबरोबर आमच्या एका कर्मचारी एक माणूस मी संस्थेच्या आवारात असे पण माझ्यावर प्रेमाने व माझ्या विषयीच्या काळजीने सतत राहत होता. डॉक्टर बडेंना प्रकार कळताच त्यांनीही बंड गार्डन पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्या संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली वगैरे. म्हणजे असे प्रश्न येतात वगैरे. आता त्यांनी ससूरमध्ये जवळजवळ 3.5 वर्ष ही ड्युटी केली. 3.5 वर्षामध्ये त्यांनी 12,000 पोस्टमार्टम केले. त्याच्यापेक्षा जास्तच, कारण काही जे माझ्या ड्युटीत आलेत आणि मी ज्यांना असिस्ट केलेले आहेत ती गोष्ट वेगळीच आहे. पण पहिलं जे पोस्टमार्टम होतं जे डॉक्टरांचं, ते आणखीन माझ्या डोक्यातून जात नाही असं त्यांचं मत. साहजिक आहे, एक पहिला वगैरे. मला ससूनच्या न्यायशास्त्रात लेक्चरशिपचा राजीनामा देऊन 12 वर्ष होत आली. म्हणजे त्यांनी तिथून शेवटी राजीनामा दिला. सायकोलॉजिकली फेडअप झाले की मला आता नको. त्यांना पुढचा हायर स्केल पण दिला, पण ते म्हणले नको, मला माझं पंढरपूर जातो आणि मी तिथंच व्यवसाय करतो आणि माझा मी राहतो आहे. तर 12 वर्षानंतर काही कारणासाठी पुण्याला गेलो. सवयीने डेड हाऊसला भेट दिली. त्यावेळी मला कळलेली माहिती अस्वस्थ करणारी होती. आमच्याबरोबर काम केलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापैकी 3 तरुण कर्मचारी या 12 वर्षामध्ये अकाली मरण पावले. एक क्षयरोगाने, एक एड्सने, तर एक दारू पिऊन. या तिन्ही गोष्टी त्यांना ससून सेवागारामध्ये मिळालेल्या कामातूनच मिळाल्या असतील असे जरी आपल्याला निश्चितपणे म्हणता आले नाही, तरी त्या ससून सेवागारातील दिवसांचा या अपमृत्यूंमध्ये थोडाफार वाटा निश्चित असणार. शवविच्छेदन करताना हातमोजे, एप्रन, चेहऱ्यावर पट्टी, मास्क वापरण्याचे प्रमाण आजही अत्यल्प आहे. मध्यंतरी काही कारणाने पणजी, हे ऐकण्यासारखं आहे, मध्यंतरी काही कारणाने पणजी येथे सरकारी इस्पितळातील शवचिकित्सागृह पाहण्याची वेळ आली. ते शवचिकित्सागृह एखाद्या ऑपरेशन थिएटरसारखे स्वच्छ होते व वरील सर्व गोष्टी तेथे प्रत्यक्षात वापरात होत्या. त्यासाठी शवगृह चिकित्सागृहे सर्वत्र झाली पाहिजेत असं यांचं मत आहे. आपल्याकडे मरण स्वस्थ आहे म्हणतात, त्याला तुमचा माझा इलाज नाही, परंतु हे मरण अपघाती झाल्यास त्यानंतरची व्यवस्था मृतदेहाचा सन्मान करणारी असावी ही अपेक्षा बाळगूयात. ही हू डझंट फिअर डेथ डाईज ओनली वन्स. मृत्यूला एकदाच येतो, हे गिवन फाल्कनचं वाक्य आहे आणि यावर त्यांनी संपवलेलं आहे. त्यांची पत्नी शुभांगीनीच हे प्रकाशन केलेलं आहे. पंढरपुरातच प्रकाशित केलेलं आहे हे पुस्तक. एक पुस्तक संपलेलं आहे, पाणी पितो. दुसरं पुस्तक चालतं. 6-20 झालेत. हा दुसरं पुस्तक थोडंसं अहवाल वाचना टाईपच आहे. त्यावेळचा तो प्रसंग आहे. शेवटचा दिस गोड व्हावा. 2 पुस्तकं पब्लिश झाली 26 जानेवारी 2025ला पंढरपूरला. मी गेलो असताना तिथं डॉक्टर शिरीष प्रयाग आले होते, माहिती असेल तुम्हाला वगैरे, ICUमधले खूप एक्सपर्ट वगैरे. तर त्यांनी एक प्रसंग सांगितलं की मी या शेवटचा दिस गोड व्हावा या पुस्तकाच्या प्रकाशनाला का आलो. तर त्यांच्याकडे MT म्हणजे मंगेश तेंडुलकर ॲडमिट होते. मंगेश तेंडुलकर ॲडमिट असताना त्यांना बोलता यायचं नाही, काही यायचं नाही, म्हणून त्यांनी शिरीष प्रयागना सांगितलं की तू मला टॅब आणून दे. आणि त्यावर ते ईमेल करून दोघं एकमेकाशी बोलत होते. मग हे म्हणायचे, डिअर शिरीष, हाऊ आर यू, आय एम फाईन, तुंगे सॉर्ट ऑफ एपिडर्मिक ग्रोथ,
मग मेलनकोलिया गेट्स बस्ट इन माय माइंड, विल्यम वर्ड्सवर्थ, वेन युअर हर्ट इज फुल ऑफ इमोशन, युअर टंग स्टॉप, ए सॉर्ट ऑफ दॅट मेलनकोलिया इज गेटिंग बस्ट इन माय माइंड, असं ते मेल भरपूर करायचे. आणि शेवटी हे सगळं झाल्यानंतर युअर्स लवली बाबा करायचा. मग त्याचा परत शिरीष प्रयाग त्यांना रिप्लाय द्यायचे. मग परत हे जायचे. मग MT म्हणजे मंगेश तेंडुलकर व्यवस्थित झाले आणि घरी गेले. शिरीष प्रयागने चांगली ट्रीटमेंट दिली, घरी गेले. घरी गेल्यानंतर 6 ते 7 महिन्यांनी ते परत ॲडमिट झाले. परत ॲडमिट झाल्यानंतर मग ते म्हणले की MT तुम्हाला देऊ, हो बोलले. त्यांनी टॅब घेतला आणि मेल करू लागले. 3-4 मेल केल्यानंतर त्यांच्या मेलमध्ये फरक पडला. ते डिअर शिरीषच्या ऐवजी डिअर डॉक्टर आणि जे काही त्यांना मेसेज द्यायचा होता तो मेसेज टाईप करायची. लविंग यू बाबा असं नाही होता, सिन्सिअरली युअर्स फेथफुली असे मेसेज करू लागले. ते म्हटले मग शिरीष त्यांनी रिप्लाय दिला की तुम्ही आधी डिअर शिरीष लविंग यू बाबा असं मेसेज करायच्या ऐवजी असे का मेसेज करताय? अरे गेल्या वेळेला मला जे काय वाटत होतं त्यापेक्षा वेगळं मला काहीतरी वाटतं आहे, म्हणून मी तुला असे मेसेज करतो आहे वगैरे. मग त्या ईमेलमधून सगळं कळाल्यानंतर त्यांनी त्यात एक मेल लिहिला की ज्या वेळेला तुला असं वाटेल की कुठल्याही औषधाने काही होणार नाही तर कुठलीही उपकरणं माझ्या नाकाला, कानाला, मानेला कुठंही लावू नकोस, सिम्पली हे. ते म्हणले हे मी तुमचा खून केल्यासारखं होईल. मग त्यांनी सर्वांना सांगितले की माझ्या सगळ्या तेंडुलकर फॅमिलीला, नातेवाईकांना बोलवा आणि माझ्या तोंडावरचा व्हेंटिलेटर काढा. ते म्हणले मग सर्वांनी अनुमती घेतली. त्यांच्या डोळ्यावरचा व्हेंटिलेटर काढला आणि त्यांनी शिरीष प्रयागने सांगितलं झिकझॅक 2 मिनटं नंतर प्लेन झालं. हे मंगेश तेंडुलकरांनी हे इच्छा मरणाच्या वेळेला त्यांना आलेला अनुभव म्हणजे शिरीष प्रयागांनी सांगितलं. हां पु ल देशपांडेची मिस. हो इच्छामरण टाईप नाही आहे, दॅट इज द PAS, फिजिशियन असिस्टिंग सुसाईड. हां परंतु ती केस नाही ही PASची केस आहे, फिजिशियन असिस्टिंग सुसाईड. तर ही केस एक आहे, मी त्याच्यात सांगतोय म्हणजे कसा त्रास त्या डॉक्टरला झाला. तर हे पुढचं पुस्तक आहे शेवटचा दिस गोड व्हावा. अरे चाललं व्यवस्थित चालली ना गाडी, बोर नाही ना होत? ओके नाहीच म्हणणार तुम्ही? हो सगळ्यांना ऐकू येतं बॅक बेंचर? ओके शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. पंढरपूरचेच अनिल जोशी आहेत, त्यामुळे त्यांनी हा तुकाराम महाराजांचा अभंग निवडला. तर आपण का जगायचं तर मरण चांगलं यावं. अगदी साधी गोष्ट. चांगलं फिट का राहायचं? मरण चांगलं यावं यासाठीच आहे. तुम्ही व्यायाम का करायचा? मरण चांगलं यावं. अगदी त्यांनी विस्तृत केलेलं आहे. तर याला प्रसन्न दाभोळकरांनी प्रस्तावनेच्या स्वरूपात त्यांनी एक गझल लिहिली आहे. मी अगदी भरपूर मोठी गझल आहे इथं, मी अगदी 4च ओळी वाचतो. गझले जिंदगी मी मस्त मजेत गायलो, सारुनी दूर पाश सर्व निसंग परत चाललो, भळाळते घाव तीव्र ते शुष्क आता जाहले, अर्पिले ते सर्वोत्तम निर्माल्य बनून पावले. आहेत बरेच भरपूर आहेत. हे पण प्रकाशनाला आले होते. साधारण हे पुस्तक म्हणजे कसं आहे, अहवाल वाचनासारखा रिपोर्ट केलेला आहे. म्हणजे एखाद्याला सांगितलं की तिथं जा की निहारिकाचा एक रिपोर्ट तयार कर. मग ते निहारिका या 2013पासून तिथं आहेत, इतके लोक येत असतात, इतकी वाचन झालेली आहेत. त्यांनी मेडिको लिगल कायदेशीर बाबी काय काय आहेत अशा केलेल्या आहेत. कुठला देश याला सपोर्ट करतो, कुठला देश सपोर्ट करतो. त्यामुळे हे पुस्तक वाचायला हरकत नाही, चांगलं आहे. मग त्यात त्यांनी सरकारी योजना काय आहेत, कशा आहेत, म्हणून मी फक्त त्यातला विषय प्रवेश काय आहे म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्यांनी अनुक्रम केलेला आहे. भूमिका म्हणजे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका काय आहे. प्रस्तावना आत्ता मी थोडी 4 ओळी वाचून झाली. सुखांतपत्र लिव्हिंग विल एक गझल. इच्छामरणाचा इतिहास, इच्छामरण हवे की नको, इच्छामरणाचे विविध पातळ्यांवरचे अनुभव, इच्छामरणाचे भवितव्य, उपसंहार, परिशिष्ट आणि प्रतिसाद.
आता एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की इच्छामरण का पाहिजे. एका गावातील एक श्रीयुत XYZ एक सद्ग्रस्त होते. 80 वर्ष वय होऊन गेले. प्रकृती तशी सुदृढ होती, परंतु त्यांना हृदयाचे ठोके अनियमित पडण्याचा त्रास होता. त्यासाठी त्यांनी पेसमेकर बसवलेला होता. पत्नीचे निधन झाले होते. मुलं वगैरे सगळे व्यवस्थित होते. आपला चांगला चालणारा छोटा व्यवसाय आपल्या तरुण नातेवाईकाकडे त्यांनी सुपूर्द केला. यथावकाश त्यांच्या पेसमेकरची बॅटरी संपली. नवीन पेसमेकर बसवणे आवश्यक होते. डॉक्टरांनी त्यांना सल्लाही दिला होता. त्यांनी जाणीवपूर्वक तो बसवून घेतला नाही. त्यांना माहीत होते की आता कोणत्याही क्षणी आपल्या हृदयाच्या गतीत अनियमितता येऊन आपल्याला मृत्यू येऊ शकतो. इतर कोणता आजार होऊन त्रासदायक मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अचानक हृदय बंद पडून आलेला मृत्यू त्यांनी स्वीकारला. एका रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. त्या दिवसापर्यंत ते कार्यक्षम आणि आनंदी जीवन जगत होते. आपल्याला त्यांनी आता प्रश्न विचारला आहे, त्यांनी जे केले ते योग्य केले का? अधिक काही काळ चांगले आयुष्य ते जगू शकले असते. पत्नी आणि मुलेबाळे नसल्यामुळे असलेल्या खोल दुःखामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असेल का? आपला सहचर जिवंत असताना दुसरा सहचर असा निर्णय घेऊ शकतो का? सक्षम मुले असलेल्याने असा निर्णय घेणे हा त्या मुलांवरील अविश्वास ठरू शकतो का? असे बरेच प्रश्न आलेत. परत एक त्यांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे. माझ्या एका डॉक्टर मित्राकडे त्याची वृद्ध आई होती. ती औषधे घेऊन निरोगी, उपयुक्त आणि आनंदी जीवन जगत होती. पण तिने माझ्या मित्राला सांगून ठेवले होते, मी आत्तापर्यंत माझे जीवन आनंदाने जगले आहे. माझी कोणतीही इच्छा उरलेली नाही. मला मरणाची हौस नाही. पण यापुढे मला कोणताही आजार झाला तर आपल्या दवाखान्यात देखील न्यायचे नाही. एके दिवशी अचानक त्या बेशुद्ध झाल्या. डॉक्टर मित्राने त्यांना लगेच दवाखान्यात हलवले. योग्य वेळी सर्व उपचार झाल्यामुळे त्या पूर्ण बऱ्या झाल्या. त्या पुन्हा आनंदाने जीवन जगू लागल्या. तरीही त्या मुलाला म्हणायच्या, त्या दिवशी तू मला का वाचवलेस? मी तुला सांगितले होते की मनोमन मरणाचा आनंदाने स्वीकार केला आहे. माझ्या डॉक्टर मित्राकडे उत्तर नव्हते. तो म्हणायचा, बघ आई, तू किती आनंदात आहेस. त्या म्हणायच्या, तुला आज कळणार नाही. एके दिवशी अचानक त्यांच्या खुव्याच्या हाडाचे फ्रॅक्चर होऊन त्या पडल्या. अर्थातच त्यांना ताबडतोब दवाखान्यात हलवणे भाग होते. ऑपरेशन करून घ्यायचे नाही असा त्यांचा निर्णय होता. शिवाय त्यांच्या हृदयाची अवस्था बघता ते करणे शक्य नव्हते. त्यांना यापुढे वेदना सहन करीत अंथरुणात आयुष्य कंठावे लागणार होते. असे आयुष्य त्यांना नको होते. त्यांना ते आवडले नसते. दवाखान्यातच असा दुसरा हार्ट अटॅक आला आणि त्यांनी जीवनज्योत मालवली. त्यानंतर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आम्हाला कळाला. शेवटी दुःख आणि वेदना सहन करीत दिवस काढण्यापेक्षा सर्व काही सुस्थितीत असताना निरोप घेणे अधिक योग्य नव्हे का? मग लेखकाची मते आहेत. अतिवृद्ध व्यक्ती, अति दुर्धर जो हे वगैरे त्यांनी दिलेले आहेत वगैरे. एक आता डॉक्टरांसाठीच पण आहे. नाझींनी युथेनेशिया म्हणजे कार्यक्रम अनेक उद्देशासाठी राबवला. आर्यवंशाची शुद्धता राखणे, जर्मन राष्ट्रावर असलेला भार असलेल्या अयोग्य व्यक्ती संपवणे आणि वैद्यकीय संशोधनासाठी मानवी शरीरातून वेगवेगळे नमुने मिळवणे. ही लस त्याच्यावर चेक कर, हे औषध त्याच्यावर चेक कर, ही उद्दिष्टे सांगितली जायची. नाझी राजवटीशी संलग्न अशा काही वैद्यकीय व्यावसायिकांनी या अमानुष कार्यक्रमात घेतलेला सहभाग हा धक्कादायक होता. दुसरे महायुद्ध संपल्यावर युद्ध काळात आलेल्या अनेक युद्ध गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी चर्चिलमधील न्यूरेनबर्ग या शहरात खटल्यांची मालिका चालवली. USA वर्सेस ब्रँड हा खटला नरसंहारात भाग घेतलेल्या डॉक्टरांवर चालवला गेला. जर्मन सर्जन कार्ल ब्रांट हा त्यातील मुख्य आरोपी होता. त्यानंतर मानवी सहभागाने केल्या जाणाऱ्या वैद्यकीय संशोधनासाठी मार्गदर्शक तत्त्वे सुचवणारे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वापरासाठी 10 कलमी न्यूरेनबर्ग कोड अस्तित्वात आले आहे. न्यूरेनबर्ग कोड वगैरे. हां, गेल्या काही वर्ष माणसाचे सरासरी आयुष्यमान वाढलेले आहे. स्त्रियांचे आयुष्यमान 69.5 आहे आणि पुरुषांचे 72.2 आहे व एकत्रित अनुमान 70 आहेत. म्हणजे स्त्री आणि पुरुष जमले तर जास्तीत जास्त 70 वर्ष जगू शकतात. हे रिपोर्ट आहे. म्हणजे त्यात आता भारतात काय चित्र आहे, त्यांनी बरेच सरकारी योजना संस्था त्याने असं वगैरे दिलेलं आहे. इच्छामरण कशासाठी काय आहे, पण नियम सदोषच आहेत. नियमानुसार कोणीही मरू शकत नाही असं त्यांनी दिलेलं आहे. आपली घटना नागरिकाला जगण्याचा हक्क देते. भारतीय राज्यघटनेचा कलम 21 नुसार
भारतीय नागरिकाला हा जगण्याचा हक्क मिळतो. अगदी कलम शब्दशः त्यांनी दिले, प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ असे आहे. त्यामुळं कुणाला जन्माला जसं मारण्याचा हक्क कुणालाच नाही. त्या आता PIS देशपांडे सर म्हणाले, त्याचा एक त्यांनी त्या डॉक्टरला कसा त्रास झाला त्याच्या एक उदाहरण आहे. त्याच्या आधी इच्छामरणाला परमिट करणारे देशांची पण नावं आहेत. हॉलंड नेदरलँडमध्ये 1 एप्रिल 2002 पासून इच्छामरणाला परमिट केलेलं आहे. बेल्जियममध्ये 28 मे 2000, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड, कोलंबिया, कॅनडा, इटली, जर्मनी, पेरू, स्पेन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया इथं फक्त पेरूचा एक निर्णय वेगळा आहे. न्यायालयीन निर्णय आला तरच इच्छामरण, अदरवाईज नॉट. एक डॉक्टर जॅक कॅरवेकेन होते, त्यांनी एक आत्महत्या यंत्र तयार केलं होतं. ते पॅथॉलॉजिस्ट होते, पण त्यांना त्रास कसा झाला नाही, त्या डॉक्टरांना त्रास कसा झाला, मानवतेचा चांगला विचार करणाऱ्या डॉक्टरला कसा त्रास झाला, या डॉक्टर जॅक कॅरवेकेनचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. 20व्या शतकाच्या शेवटच्या काही दशकात अमेरिकेतील मिशिगन येथे शरीरविकृती शास्त्रज्ञ पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करताना त्यांच्या सेवरतीनंतर ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले. असाध्य रोगांनी त्रस्त व मरणपाय वेदना सहन करत असलेल्या लोकांना या सर्व त्रासापासून सुटका मिळण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याने, प्रसंगी वैद्यकीय मदतीने आपले आयुष्य संपवण्याचा अधिकार आहे असे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी एका आत्महत्या यंत्राचा, सुसाईड मशीनचा शोध लावला. 1990 ते 98 कालावधीत डॉक्टर चेक यांनी 130 लोकांना आपले वेदनामय आयुष्य संपवण्यास मदत केली. या दरम्यान त्यांच्यावरती अनेक वेळा कायदेशीर कारवाई झाली. 3 वेळा त्यांनी आत्महत्येस मदत केल्याच्या आरोपात निर्दोष सुटका झाली. रुग्णांनी स्वतःहून सर्व गोष्टींचा विचार करून घेतलेला निर्णय आहे, इन्फॉर्म्ड डिसिजन. हा त्यांचा बचाव न्यायालयात मान्य झाला. 1998 साली त्यांना सेकंड डिग्री मर्डरच्या कलमाखाली अटक झाली. एका असाध्य आजाराच्या रुग्णाला विषारी औषध शिरेतून देताना त्यांची चित्रफित राष्ट्रीय दूरदर्शनच्या पडद्यावर दिसली. या प्रकरणात त्यांना दीर्घ कारावासाची शिक्षा झाली. 8 वर्ष कारागृहात काढल्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांनी पॅरोलवर सोडण्यात आलं. 83 वर्षी त्यांचे निधन झालं. डॉक्टर चेक पहिल्यांदा चर्चेत आले HBO यू डोंट नो जॅक या पिक्चरमध्ये आले. यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले, परंतु इंग्लंडमध्ये काही दिवसांनी तिथल्या बाकीच्या अँटी डॉक्टरांनी त्यांचं हे तिथलं कार्य माहिती झालं, म्हणून त्यांना तिथं पण प्रॅक्टिस करायला मदत घेतली की हा डॉक्टर मारणारा डॉक्टर आहे. PAS फिजिशियन असिस्टेड फॉर सुसाईड म्हणून त्यांचं नाव झालं. आणि शेवटी ते 83व्या वर्षी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय मदतीने केलेली आत्महत्या, फिजिशियन असिस्टेड सुसाईड, PAS, डॉक्टर चॅक यांच्यामुळे पहिल्यांदा चर्चेत आले. म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा चांगलं केलं तर त्याची इमेज दुसरीकडे जाऊन किती वाईट होऊ शकते. त्यामुळे शेवटी प्रत्येकाचे हात बांधलेले आहेत. मग एका डॉक्टर चेक यांना ज्यांना एका रुग्णाला शिरेतून विषारी औषध देऊन त्यांना मारण्यात आलं, त्याच्या बायकोने त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही किती मोठं काम केलं. मग हे मोठं केलेलं कामाचं पत्र अगदी चांगलं 2 ते 3 पानी आहे. हा न्यायालयात पुरावा म्हणून कन्सिडर केला. आणि डॉक्टर जॅक चेन जे होते ते मेल्यानंतरसुद्धा त्यांचा अपमान करण्यात आला की तुम्ही यू आर ए PAS. की तिने लिहिलेलं चांगलं पत्र की तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याला कोणतं नातेवाईक त्यांनी लिहिलेलं नाही आहे की मरण सुसह्य झालं, परंतु ते पत्र डॉक्टर चेनला सापडलेलं कुणाच्या विरोधी पक्षाच्या हातात पडलं आणि त्याच्यावर म्हणजे मेल्यानंतरसुद्धा त्या डॉक्टरांचे हाल संपले नाहीत. तो डॉक्टर जरी मानवतेच्या दृष्टीने काम केलं असलं तरी हे पत्र त्या मिळालं. इच्छामरणाच्या संदर्भात जे काही मुद्दे बाजूने किंवा विरोधात मांडले जातात त्यांचे आकलन होण्यासाठी या पत्राची खूप मदत होऊ शकते. म्हणून हे पत्र पूर्णपणे दिलेले आहे. अगदी पूर्ण मोठं पत्र, 3 पानी अगदी. मेलडी हस्किन यू त्या लेखिके सर. आणि भारतातली सुद्धा एक केस माहिती असेल, अरुणा शानबाग. इच्छामरण ते दिलं नाही झालं, तेच त्याचा किस्सा दिला आहे. येस. 27 नोव्हेंबर 1973 रोजी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने अत्याचार केला आणि त्यांना गंभीर जखमी केले. त्या हल्ल्यातून मेंदूला इजा पोचून त्या कोमामध्ये गेल्या. 42 वर्षे त्या कोमामध्ये होत्या. 2015मध्ये त्यांचे निधन झाले. 2009मध्ये पिंकी विराणी यांनी अरुणा शानबाग यांच्या वतीने दयामरणासाठी याचिका दाखल केली. याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की अरुणा शानबाग यांना वेदनादायी जीवनातून मुक्त होण्याचा किंवा करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने मान्य झालं. त्या शेवटी नॅचरल डेथनी केल्या वगैरे.
आता प्रत्येक धर्मामध्ये स्वेच्छामरणाचे काही नियम वगैरे दिले आहेत. 10 मिनटात. हिंदू धर्म. इच्छामरणाकडे बघण्याचा हिंदूंना 2च दृष्टिकोन आहेत. ते म्हणजे परस्पर विरोधी. पहिला दृष्टिकोन, हिंदू धर्मात पुनर्जन्म आणि कर्मविपाक हे 2 सिद्धांत आहेत. बुद्धी कर्माणु साधनम, म्हणजे तुम्ही जे जगताय, तुम्ही जे काही काम करताय ते तुमच्या बुद्धी, आणि ती बुद्धी का वागते, तुम्ही गेल्या जन्मी काही केलेले कर्म आहेत किंवा या जन्मी काही केलेली कर्म आहेत, त्यानुसार बुद्धी कर्माणु साधनम असा एक त्याचा कर्मविपाक सिद्धांत म्हणतात. दुसरा दृष्टिकोन म्हणजे एखाद्याच्या यातना संपवणे हे पुण्याचे काम आहे आणि ते पूर्ण नैतिक आहे. गजाननाच्या आरतीत संकटी पावावे निर्वाणी रक्षावे अशी शेवटी प्रार्थना, त्याचा या संदर्भात वेगळा अर्थ लागू शकतो. आणि तिसरा काय आहे, प्रायोपवेशनाचे विनोबा भावेने प्रकार केला होता, पण त्यांना शेवटी सावरकरांनी सुद्धा केला होता. ज्ञानेश्वरांची समाधी होती. हां, प्रायोपवेशन म्हणजे सर्वांच्या समक्ष तिथं राहणे. समाधी म्हणजे कुणाला एंट्री करून देणे. तर शुक्लांचं मोठं पुस्तक आहे हे. प्रायोपवेशन आहे का आत्मदाह का आत्महत्या. हां, त्यांची काय. आणि आहेत बौद्ध धर्म. दुःख आणि त्रासापासून मुक्ती मिळवणे हा मोक्ष मानला जातो. इच्छामरण हे दुःखापासून मुक्ती मिळण्याचे एक मार्ग मानले जाते. त्यासाठी योग्य मानसिक स्थिती आणि प्रेरणा असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही परमिट आहे, अदरवाईज नॉट. ख्रिश्चन धर्मामध्ये जीवनावर देवाचा अधिकार आहे असेच मानले जाते. इच्छामरण हे देवाच्या इच्छेच्या विरुद्ध मानले जाते, त्याला पाप मानले जाते. इस्लाम धर्मात जीवनाचा आणि मृत्यूचा पूर्ण अधिकार अल्लाकडे आहे. इच्छामरण हे हत्या मानले जाते, त्याला मोठा गुन्हा मानले जाते. आर्थिक बाबी त्या बरेच दिले आहेत. व्यक्तीचं कुटुंब स्थान काय आहे, इच्छामरणाच्या निर्णयाला सामान्य जाणारे व्यक्ती व्यवस्थित आहे का, शुद्धीत आहे का, त्याचे जंगम मालमत्तेचे हस्तांतर कसे होईल, हे मेडिको लिगल बरेच त्यांनी दिलेले आहेत. आता कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वे पण दिलेली आहेत. रुग्णाची पात्रता, मानसिक भावनिक मूल्यांकन. इच्छामरण डॉक्टर काय वागतं. इंग्लंडमध्ये एक सर्वेक्षण झाले. 65% लोकांनी असाध्य व्याधींना त्रस्त मरणासन्न ज्यांचे आयुष्य 6 महिन्यापेक्षा कमी राहिले अशा डॉक्टरांना इच्छामरणास मदत करावी असा कल दिला आहे. 65% डॉक्टरांनी. बाकीच्यांनी कमी जास्त ब्रिटिश वैद्यकीय संस्था वगैरे. आता इच्छामरणाच्या बाबतीत डॉक्टरांना काय वाटते, हे सगळं आधी जनरल वाचन झालं व डॉक्टरांना काय वाटते. 28 मार्च 2005 सालची तारागोना स्पेन येथे डॉक्टर मार्कस हेरमन, ही दुसरी घटना आहे, पहिली एक सांगितल्यासारखीच. हे कार्मन कोर्तिला नावाच्या 80 वर्षाच्या रुग्णावरती उपचार करत होते. या रुग्णाला आतड्याचा कर्करोग, हृदयविकार, मधुमेह आणि इतर अनेक व्याधी होत्या. कर्करोग पसरला होता, त्यावर आता फारसे उपचार होणार नाहीत. त्यांना श्वसनाचा त्रास होता. वेदना कमी व्हाव्यात म्हणून काही वेदनाशामक औषधे, गुंगीची औषधे व मरणाची वाट पाहणे एवढेच डॉक्टरांच्या हातात होते. त्या बाईला आपल्या आईचे हाल बघवत नव्हते. तिने डॉक्टर मार्कस हॉर्मनला सांगितले, काहीतरी करा आणि माझ्या आईच्या वेदना संपवा, अशी कळकळीची विनंती केली. स्वतः रुग्णाने यापूर्वी माझ्या आजारामुळे माझ्या मुलीला होत असलेला मनस्ताप मला बघवत नाही आणि माझ्या आजाराचा त्रास तिला का व्हावा, असे अनेकदा डॉक्टरांना विचारले होते. डॉक्टरांना रुग्णाच्या वेदना पावल्या नाहीत. त्यांनी शिरेतून एक औषधाचा प्राणघातक डोस रुग्णाला दिला. त्या औषधे देण्याच्या कृतीची रीतसर नोंद त्यांनी रुग्णाच्या कागदपत्रातून केली. कार्मेन यांच्या वेदना संपल्या खऱ्या, पण डॉक्टर मार्कस यांच्या सत्व परीक्षेला सुरुवात झाली. हे दुसरे डॉक्टर. काही महिन्यांनी रुग्णालयाने डॉक्टर मार्कस यांचे कृत्य पोलिसांना कळवले. त्यावेळेला स्पेनमध्ये इच्छामरणाला मान्यता नसल्याने त्यांना 1 वर्ष कारावासाची शिक्षा झाली. वैद्यक व्यवसायाची नोंदणी 1 वर्षासाठी रद्द करण्यात आली. रुग्णाच्या कोणत्याही नातेवाईकाने डॉक्टर मार्कस यांच्या विरोधात कसलीही तक्रार केली नसल्याने त्यांची शिक्षा कमी करून 4 महिन्यानंतर त्यांना सोडण्यात आले. सुटकेनंतर हे डॉक्टर इंग्लंडला गेले. पहिले डॉक्टर होते बेल्जियममधून अमेरिकेला गेले. सुटकेनंतर हे डॉक्टर इंग्लंडला पोहोचले. आपल्या भूतकाळाविषयीची माहिती दडवून त्यांनी अनेक वर्ष वैद्यक व्यवसाय केला. द सन नावाच्या एका ब्रिटिश वृत्तपत्राला या गोष्टीचा सुगावा लागला आणि त्या वृत्तपत्रात डॉक्टर डेथ या नावाने ही बातमी सविस्तर प्रसिद्ध केली. ब्रिटनमधला त्यांची वैद्यक व्यवसाय नोंदणी देखील रद्द झाली आणि त्यांना ग्रेट ब्रिटन सोडून पुन्हा स्पेनमध्ये परतावं लागलं. डॉक्टर मार्कस यांनी सर्व प्रकारची सविस्तर माहिती गोळा केली आणि त्यावर आधारित नाटक लिहिले. आय विल सेलिब्रेट माय डेथ, मरण सोहळा, हे या नाटकाचे नाव. नाटकामध्ये अनेक प्रयोग स्पेनमध्ये झाले, सुख दुःख करुण वगैरे. आपण आयुष्यात कधीही इच्छामरणाची वकिली केली नाही.
मानवी आयुष्याचे पावित्र्य आपण जाणतो, परंतु एखाद्या व्यक्तीने किती वेदना सोसायच्या त्याच्या काही मर्यादा आहेत आणि हे समजायला तुम्ही डॉक्टर असायची काही गरज नाही. अशी पुस्तिक त्यांनी नाटकं झाली. हिपोक्रॅटिक ओथ आता कालबाह्य झालेली आहे. या नाटकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे नाटक संपल्यानंतर प्रेक्षकातील 5 व्यक्तींना रंगमंचावर बोलवलं जातं आणि डॉक्टरांच्या जागी तुम्ही असता तर काय केले असते, हा प्रश्न विचारला जातो. अशा प्रकारे नाटकाशेवटी विचारल्या जाणाऱ्या बहुसंख्य वेळा निकाल डॉक्टरांच्याच बाजूने लागायच्या. हे डॉक्टर आजही बार्सिलोना स्पेनमध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते, फक्त स्पेनमध्येच, कारण स्पेनमधल्या लोकांनीच त्यांना अंडरस्टँड केलं तर समोर होतं. बाकीच्या देशात कुठेही त्यांना केलं नाही. याच्यात मेडिकल न्यूज 3 जानेवारी 2023 आहे, याच्यात दिलेलं आहे. आता प्रत्येक देशातील इच्छामरणाला काय म्हणतात? नेदरलँडमध्ये इच्छामरणाला म्हणतात द लॉ ऑफ टर्मिनेशन ऑफ लाईफ. बेल्जियममध्ये इथ्युशियन लॉ. फ्रान्समध्ये सुद्धा तेच. ऑरेगन अमेरिकेवर डेथ विथ डिग्निटी ॲक्ट. किती छान नाव दिलं आहे, डेथ विथ डिग्निटी ॲक्ट. कॅलिफोर्नियामध्ये एंड ऑफ लाईफ ऑप्शन ॲक्ट. कॅनडामध्ये मेडिकल असिस्टंट इन डाईंग ॲक्ट. व्हिक्टोरिया व्हॉलंटरी असिस्टेड डाईंग बिल. ग्रेट ब्रिटन टर्मिनली इल ॲडल्ट्स एंड ऑफ लाईफ बिल. भारतात सध्या तरी यावत फारशी हालचाल नाही. सर्वोच्च न्यायालयाने 2023 साली दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत हा विषय हळूहळू सरकतो आहे. आता मार्गदर्शक तत्त्व म्हणजे इतकी आहेत की पहिल्यांदा त्याचे जबाब घ्या, म्हणजे इंट्रोडक्शन, फिजिओलॉजी, कंटेन्स, लिथल सेडेंटिव्ह ड्रग्ज, लिथल कार्डियक ड्रग, US5 ड्रग मिक्स, हे असं सगळं दिलेलं आहे. आणि दुसरं एक नेदरलँडमध्ये एक एक्झिट इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे. भारतात त्याचा प्रयोग करायचा चालू झालेला आहे. द एक्झिट इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे. डॉक्टर फिलिप निचके या नावाच्या डॉक्टरांनी स्थापना केली आहे. आता या संस्थेचं एक इंटरेस्टिंग काम म्हणजे कसं आहे, हे जे आहे शवपेटी कॉफिनसारखं एक आहे, त्याच्यात डॉक्टर फिलिप यांनी डॉक्टर डेथ किंवा द एलॉन मस्क ऑफ असे संबोधले. त्यांनी काही पुस्तके इच्छामरणाच्या बाबतीत लिहिलेलं आहे. त्यांनी एका शवपेटीच्या आकाराचे यंत्र बनवले आहे. इंटरेस्टिंग आहे, ऐका. इच्छामरणाची इच्छा बाळगणाऱ्या रुग्णाला काही विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या पेटीत बंद केले जाते व त्याला 3 प्रश्न विचारले जातात. तुमचे नाव काय? त्यांनी व्यवस्थित उत्तर द्यायला पाहिजे. बाहेरचे एक डॉक्टर, एक वकील आणि ते DM म्हणतात तिकडं ते. तुम्ही आता कोठे आहात? हे प्रश्नाचे उत्तर त्यांनी व्यवस्थित द्यायला पाहिजे. तुमच्यासमोर दिसणारे बटन तुम्ही दाबले तर काय होईल याची तुम्हाला कल्पना आहे का? रुग्णाला विचारलेले गेलेले प्रश्न, त्यांची उत्तरे यांची चित्रफित बनवून ती स्विस नियंत्रकाकडे पाठवले जाते. हे यंत्र सध्या तरी स्वित्झर्लंडमध्येच फक्त वापरले जाते. या संदर्भातच या सर्व गोष्टीचा विचार होतो. रुग्णांनी उत्तरे देऊन समोरचे बटन दाबले की ही पेटी नायट्रोजन वायूने पूर्ण भरली जाते आणि रुग्ण 1.5 मिनिटात बेशुद्ध होतो आणि 5 मिनिटात त्याचा मृत्यू होतो. नायट्रोजन वायू हा सहजपणे सर्वत्र उपलब्ध असतो आणि तो मिळवण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागत नाही आणि त्याचा वापर करण्यासाठी डॉक्टरही लागत नाहीत. त्यामुळे या सर्व प्रक्रियेवर एका प्रकारचे रुग्णाचे स्वतःचे नियंत्रण निर्माण होते. त्यामुळे इच्छामरण प्रक्रियेतील वैद्यकीय हस्तक्षेप काही प्रमाणात कमी होईल हे उघड आहे. पुस्तकांची त्यांनी नावं दिलेली आहेत. आणि शेवटी अनिल जोशींनी एक सर्वे करायचं सांगतायत की मला पण म्हणाले ते की जिथं लिव्हिंग विलचं एक त्यांनी फॉर्मॅट केलेलं आहे की तुमची काही इच्छा जर जिवंतपणेच तुम्ही मरणाची सोय करून ठेवा, असं त्यांचं मत आहे. नंतर मेल्यानंतर कॉम्प्लेक्सिटी वाढतात म्हणून त्याने एक फॉर्मॅटच केलं आहे. तुम्हाला काय वाटतं हे मी ग्रुपवर टाकेन की तुम्हाला इच्छामरणाबद्दल काय वाटतं, हे तुमचा व्यवसाय वगैरे फॉर्मॅट आहे हे त्यांना कळवा. त्याच्यावर हे त्यांनी पुढच्या अपडेट करतो म्हटलेले आहेत वगैरे. ओपिनियन फॉर्मॅट दाखवणे वगैरे. शेवटचा दिस गोड व्हावा. धन्यवाद.